मस्तपैकी सगळीकडे लाइटिंगचं पण डेकोरेशन करतायत. ते खूप मेहनत असते, बघू शकता. नेहमी असं डेकोरेशन करतात आणि किती छान केलंय. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं शंकू म्हात्रे या मराठी यूट्यूब चॅनलवर. आता वाजलेत सकाळचे 6 आणि आपण चाललो आहे परत एकदा आपट्याला. कारण की आता ॲक्च्युली पालखी निघणार आहे लोणावळ्याला जायला, म्हणजे कारल्याला जायला. तर मी आणि मॅकदा निघतो आहे. कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका. भेटूया पुढे. आपण लवकर आलो नाही तर गावातला काय भेटला नाही आपट्याचा. आता डायरेक्ट आपण पालखीमध्ये आलो आहे. बघूया, नाचत आहेत पब्लिक आणि पालखी पण आलेले आहे. आणि आता इथे CO2 उडवणार आहेत. CO2 म्हणजे कागदाचे मध्ये मध्ये असतं आणि नाश्ता वगैरे. पालखी आलेले आहे. तर प्रत्येक गावाच्या बाहेर असे सगळे नाश्ता चहा वगैरे घेऊन येतात. आणि या लेडीजने 1000 वेफरचे पॅकेट रातोरात बनवलेत. काही 3000 पेक्षा जास्त पब्लिक आहे आणि बघू शकता जल्लोष किती. आपटा कोलीवाडा यांचा. आणि रसायनीला पोचलोय. थोडीशी ट्रॅफिक झाली आणि हे सगळं मॅनेज करायला पण त्यांनाच लागतो. बाकी असं डेकोरेशन केलं जातं. हे बलून्स पडतील पालखीवर आल्यावर, मस्त वाटेल बघा. पालखी आलेली आहे मुळपाड्याच्या पुढे. थोडासा इथे थांबणार आहेत, फोटो वगैरे काढून मग परत निघणार आहे तिथून. आणि बघू शकता किती मस्तपैकी पालखी डेकोरेट केली आहे. आज दुसरा डेकोरेशन या. आता डेकोरेशन तुम्हाला जवळून दाखवतो. आणि बघू शकता सगळे फोटोज आणि ब्लॉगर्स पण भरपूर आहेत. खूप गर्दी झालेली आहे. डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं आहे जगन्नाथपुरीचा. कारण की काम पण आहे आणि आपला रोहित भाऊ भेटला आहे. तो त्यांच्यासोबतच असणार आहे. कंटिन्यू फुल मजा, काय फुल एन्जॉय बघू शकता तुम्ही. मला काय एवढं घ्यायला जमला नाही. मॅकदाने भरपूर काढला आहे. मॅकदाचा ब्लॉग बघा. मेन माझा ओके, म्हणजे जेवढं जमला तेवढा मी केला. परत यायची का आपल्याला? येऊ परत येऊ. आम्ही आता जातो, अर्जंट काम आहे. आणि आता गाण्याचा आवाज आहे म्हणून मी जास्त बोलत नाही. तर गाईज आता मी आलो केकवर स्टुडिओला. आणि जसं मी तुम्हाला बोललेलो संध्याकाळी जाणार होतो आपण. तर मॅकदा आलेला आहे परत आणि स्वप्नीलदादा वगैरे इथेच आहेत. ते येणार डायरेक्ट पालखीला. आणि आता मी बॅग भरलेले आहे 2-3 दिवसासाठी. बघूया किती दिवस. आणि एवढे दिवस तुम्ही आपल्यासोबत राहा, एन्जॉय करा मस्तपैकी ब्लॉगमध्ये बघून. तर आता आपण निघतोय. सॅमी भाऊ आहेत आपल्यासोबत आज आणि रुपांश पण आहे, वाघ आहे आणि दादा पण येतोय. तर कंटिन्यू बघत राहा. भेटूया ट्रॅव्हलिंगमध्ये. आपली गाडी आलेली आहे, सॅमी भाऊ आलेला आहे. आणि मॅकदा तू चालवणार आहे का? पडे गे रायडर मॅकदा आणि सॅमी भाऊ आणि वाघ आले. वाघ आज पोचलेलो आहोत आपण लोकेशनला खोपोलीला. आणि आल्या रुपांश भाऊचे फॅन आलेले आहेत. आणि चला जाऊया आता आतमध्ये. आणि जावई पण भेटलेले आहेत. चला फुल एन्जॉय करू. कधी दादाचा ऑर्केस्ट्रा आहे. चला चिंटी मारल्या फुल ठिकाणं घातलाय. सॅमी भाऊ आणि रुपांश नाचायला गेले डायरेक्ट. आणि इकडे सॅमी भाऊ आणि रुपांशचे फॅन्स भरपूर येत आहेत फोटो काढायला. आयुष्य ही आमची शेती
बर पुण्यांना पोसतई समिंदर जगताव आम्ही त्याच्यावर देवाची कृपा आम्हावर पुण्यांना पोसतई समिंदर हे जगताव आम्ही त्याच्यावर पुण्यांना पोसतई समिंदर मन मच्छव पाण्यावर पुण्यांना पोसतई समिंदर तर आता आपण आलोय पालखीजवळ पाया पडायला. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि मी इथंच थांबलोय आणि आपण 3 दिवस कंटिन्यू आता ब्लॉग काढणार आहोत जसा होईल तसा. तर कंटिन्यू बघत राहा आणि आता पालखी निघणार आहे कारल्याला. तर बघूया गाड्या वगैरे निघल्यात आणि पालखी पण दाखवतो तुम्हाला आता परत. आणि खोपोलीवरनं पालखी निघाली आहे. आता डायरेक्ट आपण स्टे करणार आहोत. एक ठिकाण घेतलं आहे टोल नाक्याजवळ. काहीच गुड मॉर्निंग झालं आणि 9 वाजलेत आणि बघू शकता इथं जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. ते काका वगैरे बनवतात आणि इकडं पालखीची तयारी चालू आहे. आम्ही तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. आजचा 3रा डेकोरेशन असणार आहे. सकाळ सकाळ त्यांनी चालू केलेलं आहे डेकोरेशन करायला आणि बघू शकता किती मेहनत करतायत. डेकोरेशन बघू शकता. कुलदेवत आपले खंडेराय देवा एलकोट एलकोट जय मल्हार लिहिलेलं आहे आणि मस्तपैकी सगळीकडे लायटिंगचं पण डेकोरेशन करतायत. ते खूप मेहनत असते बघू शकता. फ्रेश झालोय. नाश्ता आहे, कांदे पोहे मस्तपैकी खातो. वडापाव पण आहेत आणि इकडे चाय पण आहे बाजूला. तर डेकोरेशन झालेलं आणि बघू शकता कसा मूविंग ठेवलं आहे घोडा आणि तलवार. आणि इकडे फटाक्यांचं काम चालू आहे. म्हणजे रिमोटवर असतात ते स्वतःच बनवतात बघा इकडे. आणि आता थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी सगळी पब्लिक जमलेली आहे इकडे. आणि आता इथे थोडे फायरवर्क्स होतील आणि मग त्याच्याने व्हिडिओज काढणार आहोत आपण. काय खाणार? दाल भात का मच्छी? दाल भात. अरे उपास आहे? उपास आहे. आम्ही व्हेजवाले आहोत. आज व्हेज खातो आणि नॉन व्हेजवाले तिकडं पद्धतशीर लाईन. रोहित पक्का घे भाजी पोटभर जेव.
माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली तर गाईस कोंबडा बघा किती मोठा आणि त्याच्यावर आपली टिकूर आई. पोचलेलो आहोत आपण माहेर घराला. काल भैरव देवस्थान आहे ते. बघू शकता माहेर घराचा थोडासाच पुढे इथे शेत आहे. तिथं नेहमी असं डेकोरेशन करतात आणि किती छान केलं आहे. पालखी इथे ठेवण्यात येईल, मग सगळे फोटोज आणि व्हिडिओज काढायला येतील. संध्याकाळ झालेली आहे आणि बघू शकता व्ह्यू संध्याकाळचं कसं आहे. बघू शकता आपटा कोलीवाडा यांचा ब्रास बँडचा ग्रुप. त्यांनी मस्त की लाइटिंग्स लावलेत प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला आणि खूप छान वाटते ते बघायला. बघू शकता किती क्यूट वाटते. लाइटिंग ड्रेसिंगवर त्यांच्या सगळ्यांनीच लावले जवळजवळ. लेडीजचे पण बघू शकता प्रत्येक ID गॉगल्स क्लिप्स सगळं लाइटिंग्स केलेले आहेत. खूप छान वाटतं ते. आणि प्रत्येक लोकेशनला ड्रेसिंग वेगळी. आपली आगरी कोली आणि लाइटिंग गॉगल बघू शकता यांची कसे चमकतात. एक नंबर डान्स. कोल्यांचा नादच नाही. आगरी कोली. थोडा वेळ पालखी आपण ठेवलेली तिथं फोटो शूट वगैरे करायला. आणि आता आपण परत चाललो आहे माहेर घराला आईची भेट घालायला. पब्लिक निघाले सगळी परत. आणि इकडं चाललो आपण परत. या भावाची ड्रेसिंग पण बघू शकता किती छान इक्विरायचं वर्क केलं आहे शर्टावर आणि लायटिंग सोबत. फुल जल्लोष चालू आहे आणि
खूप काही जण काय काय बनवून आले, कोण भूत बनलाय, कोणी चष्मात काय लाईटीचा घातला ना, कोणी काय काय घातलाय काय तुम्ही बघितलं असेल. आणि बघू शकता आपला आगरी कोली डान्स यांचा व्हिडिओ काढता येते. थोडा वेळा कारल्याला आलोय तरी पण फर्स्ट टाइम मी माहेर करायला इकडे आलोय. बघू शकता आपले काल भैरव देव. माहेरघरवरनं डायरेक्ट आपण कारल्याला आलो आणि बघू शकता तर डीजेचा सेटअप किती छान लावलाय. तर गाईज खूपच नाचलो, खूप एन्जॉय केला. पहिल्यांदाच आलोय नाचत आणि चालत आलोय मी. तर कारल्याला पोचलोय आणि उद्या आपण सकाळी जाणार आहोत गडावर वरती आईच्या भेटीला आणि तिथे पण खूप एन्जॉय करू उद्या. तर कसा होतोय उद्याचा ब्लॉग ते पण बघायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा आणि कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या.